नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. पाठ राखीन या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता कौशिकची आई कौशिकला म्हणते की चल इथून, आता मला आणखीन आपण सहन होत नाही. त्याच्या हाताला धरून त्याला चल म्हणत असते आणि तेवढ्यात मात्र आता आजी म्हणतात की हे बघ अगं थांब थोडा वेळ. आणि वैद्यभुवांना म्हणतात की वैद्यभुवा तुमच्या लक्षात का आलं नसेल, कारण जरी भाग्य प्राजक्तापेक्षा मोठी असेल आणि त्याहीपेक्षा जास्त मोठं नशीब आहे की भाग्यश्री आणि प्राजक्ता या जर एकत्र राहिल्यात कायम त्यांची रूपरंगावरून तुलनाही होणारच. आणि जोपर्यंत मात्र भाग्यश्रीचं लग्न होत नाही तोपर्यंत प्राजक्ताला तुम्ही बिगर लग्नाचं ठेवणार आहात का. तेव्हा प्राजक्ता हे सर्व ऐकते, तिच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं आणि एक तर भाग्याने स्वतःला बंद खोलीमध्ये कोंडून घेतलेलं आहे. त्याचं तिला वाईट वाटतं. भाग्याचा झालेला अपमान याचं आता प्राजक्ताला सगळंच काही वाईट वाटत असतं. आणि तेव्हा वैद्यबुवा आता आजींचं हे सगळं काही बोलणं ऐकतात आणि शारू आजी हे सगळे काही ऐकत असतात. आणि हे बघा आमचा कौशिक लग्न करून अमेरिकेला जाणार आहे आणि जाता जाता तो प्राजक्ताला सुद्धा घेऊन जाईल. एकदा प्राजक्ता गेली तर भाग्यश्रीच्या डोक्यावर अक्षता पडायला कितीसा वेळ लागणार आहे बरं. आणि निदान प्राजक्ताच्या मनामध्ये कौशिक आहे याचा तरी तुम्ही निदान विचार करा. तेव्हा प्राजक्ता मात्र हे सर्व बोलणं ऐकते. त्यामुळे एकदा शांत बसून तुम्ही प्राजक्ताला हे सर्व विचारा, तिच्या मनातील गोष्टी विचारा. ती नक्कीच हे कबूल करेल की तिच्या मनामध्ये कौशिकविषयी प्रेम आहे म्हणून. आणि कौशिक बिचारा मात्र आता प्राजक्ताच्या प्रेमात असतो. तो तिच्याकडे बघून आता खरंच खूप खुश होऊन हसत आहे. त्याला फक्त आणि फक्त प्राजक्ता आवडत असते. आणि तेव्हा आता आजी म्हणते की चला आम्ही निघतोय. तेव्हा कौशिकची आई आणि आजी निघतात. तेवढ्यात आता तृप्ती म्हणते की आजी अहो तुमची पिशवी राहिलेली आहे. म्हणून आता तृप्ती त्यांच्या हातामध्ये पिशवी देते आणि ते सगळेजण आता तिथून निघून जातात. तेव्हा आता शारू मात्र रागाने प्राजक्ताकडे बघत असते आणि बिचारे प्राजक्ताच्या मनात काही नसताना तिला आता हे सर्व ऐकून घ्यावं लागतं आणि ती सुद्धा आता रडत आहे. मामी तर रागाने बघते आणि आजी सुद्धा खूपच रागाने पाहत असते. तेव्हा सगळेजण प्राजक्ताकडे बघत आहे आणि बिचारी एकटी प्राजक्ता सगळ्यांकडे पाहते आणि तिला खूप वाईट वाटत असतं, कारण आता तिची काही चूक नसताना तिला आता हे सर्व ऐकून घ्यावं लागतं, सहन करावं लागतं. त्यानंतर आता इकडे आता ही तृप्ती तर प्राजक्ताच्या फोनवर फोन करतच असते आणि प्राजक्ताचा मोबाईल मात्र आता त्या भाग्याने तेथे तिला बंद रूममध्ये कोंडून घेतलेला आहे. तर तेथे त्या रूममध्ये असतो आणि आता भाग्य तेथे रडत आहे. तर तो नंबर तेथे आता म्हणजे फोन तेथे वाजत आहे आणि इकडे मात्र आता सुलक्षणा आणि अंबिका ह्या दोघी केव्हाही प्राजक्ता फोन उचलेन असं त्यांना झालेलं असतं. प्रीती फोन लावत असते आणि फोन उचल असं म्हणत असते, पण अजूनपर्यंत प्राजक्ता ही बाहेरच असते आणि दरवाजा बंद असल्यामुळे फोन काही ती उचलू शकत नाही, कारण तेथे भाग्य रडत असते. प्रीती आता सारखे फोन करत असते आणि अशी का आहे ही मुलगी, इतक्या वेळेस फोन केले तरी सुद्धा मात्र ही फोन उचलत नाही. इतक्या वेळ तर मी माझ्या नोकराला सुद्धा कधी फोन केलेले नाही आणि ही मुलगी इतकं वेळ का लावत असेल. आणि तेवढ्यात मात्र आता भाग्य खूप रडत आहे. भाग्याला आता जे काही घडलेला प्रकार आहे ते सर्व आठवतो. आता ती कौशिकची आई म्हटलेली असते की तुम्हाला वाटलंच कसं की ह्या कुरूप भाग्याला मी माझ्या कौशिकची बायको आणि माझ्या घरची सून करून घेईल म्हणून. सगळं काही आठवून आता भाग्य खूपच रडत आहे आणि त्याच वेळेस मात्र आता भाग्याचं लक्ष जातं की फोन वाजत आहे. भाग्य आता रडता मात्र उठते आणि तो फोन रागाने उचलून ह्या प्राजक्ताच्या बॅगमध्ये ठेवून देते, कारण तिला खूपच राग आलेला आहे. आणि परत आपल्या बेडवर येऊन ती रडत बसते आणि तिकडे मात्र प्रीती आता सारखे फोन करत असते, परंतु एकही फोन रिसीव्ह केलेला नाही. तेव्हा सुलक्षणा तिच्या जवळ येते आणि सुलक्षणा विचारते की काय झालं. तर या सगळ्याचं जे काही म्हणजे कारण आहे तर ते प्रीतीला धरलं जातं. तेव्हा सुलक्षणा प्रीतीला म्हणते की काय ग, तू किती मोठा घोळ घालून ठेवलेला आहे, तुला माहिती आहे का. कारण आता म्हणजे सुलक्षणाला असं वाटतं की प्रीतीने जो तिचा अपमान केलेला आहे त्यामुळेच मात्र आता ती मुलगी जॉबला यायला तयार नाही आणि फोन उचलत नाही. तिचं झालेल्या अपमानमुळे ती मात्र फोन उचलायला तयार नसेल. तर आता प्रीती म्हणते की सॉरी आई, परत असं नाही होणार असं म्हणते. सुलक्षणा म्हणते की हे बघ आत्ताच्या आत्ता तिला परत फोन कर, लवकरात लवकर फोन कर. तेव्हा प्रीती म्हणते की मी तिला फोन ट्राय करते पण ती माझे कॉल रिसीव्ह करत नाही. तेव्हा अंबिका म्हणते की करेल, कारण कदाचित मात्र ती कॉल बॅक सुद्धा करू शकते आणि रिसीव्ह सुद्धा करू शकते. काहीतरी आता ती बिझी असेल किंवा फोन तिचा सायलेंटवर असेल. त्यावरती मात्र प्रीती म्हणते की हो मोठी आहे, जेव्हा ती कॉल बॅक करेल तेव्हा मी तुम्हाला नक्की सांगते. तेव्हा सुलक्षणा काही ऐकून घ्यायला तयारच नसते. ती म्हणते की काही झालं तरी आजचा मुहूर्त टळायला नकोय, आज मात्र काही झाले तरी ती मुलगी या घरात यायलाच पाहिजे. तेव्हा प्रीती विचारते की मोठी आई कोणत्या मुहूर्ताबद्दल तुम्ही बोलतात, कोणता मुहूर्त.
तर सुलक्षणा म्हणते की काय गं, मी तुला काय सांगितलं, फोन करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि तू कुणाला विचारलं आणि फोन करण्याचं थांबवला म्हणून. काही झालं तरी तिने फोन उचलायलाच पाहिजे, त्यामुळे तू तिला फोन करत राहा. तेव्हा आता प्रीती तर खूप घाबरते आणि फोन करत राहते आणि पूर्णपणे आता कॉल करू करू वैतागून जाते. त्यानंतर इकडे प्राजक्ताही बाहेर रडत असते आणि ती भाग्याला म्हणते की भाग्या दरवाजा उघड. भाग्या आतमध्ये रडत आहे. प्राजक्ता म्हणते की भाग्या दरवाजा उघड, तुला माझी शपथ आहे. भाग्या दरवाजा उघड. तेव्हा आता भाग्या दरवाजाकडे बघत असते आणि प्राजक्ताचं सगळं काही बोलणं ती ऐकून घेते. शेवटी तिच्या मनाला पाझर फुटतो आणि ती उठून दरवाजा उघडते आणि परत भाग्या आपल्या बेडवर येऊन खूप रडत असते. ते पण खाली मान घालून आता ती रडत असते. ती वर बघायला तयार नसते. प्राजक्ता एक एक पाऊल टाकत तिच्या जवळ येते. तेव्हा आता प्राजक्ता आत येते आणि म्हणते की भाग्या, अगं हे सगळं काय चाललं काहीच कळत नाही आणि खरंच माझं कौशिक सोबत बोलणंच झालं नव्हतं. अगं त्याने सांगितलं म्हणून हा ड्रेस मी का घालेल बरं? की भाग्या तू प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, मी असं का करेल बरं? तुझं त्याच्यावर इतकं मनापासून प्रेम आहे की वर्ष झाले मी तुझं त्याच्यावर असणारं प्रेम पाहते, मग तरी सुद्धा मी असं का करेल? भाग्या दोघी आता खूप रडत आहे. तर भाग्या आता वर बघते आणि भाग्या धावतच आता उठते आणि प्राजूला घट्ट मिठी मारून दोघी एकमेकींच्या मिठीत खूप रडत आहे. दोघींना आता एकमेकींच्या परत आता जवळ आलेले आहेत. तेव्हा आता प्राजक्ता रडतच म्हणते की भाग्या प्लीज तू माझ्यावर विश्वास ठेव. तर भाग्या रडतच म्हणते की प्राजू, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. अगं यामध्ये तुझी काही चूक नाही, पण हे बघ ना काय झालं हे सर्व. तेव्हा आता प्राजक्ता म्हणते की मला तर असं वाटतं की खरंच मी एखादं वाईट स्वप्न पाहते. माझ्या भाग्याच्या आयुष्यामध्ये हे सगळं काय झालेलं आहे. तेव्हा आता भाग्या रडतच पुन्हा खाली बसते आणि म्हणते की कौशिक बद्दल मी काय काय स्वप्न रंगवली होती, माझीच खूप मोठी चूक झाली. स्वप्न रंगवत राहिले आणि या सत्यापासून इतकी लांब गेले की माझं सगळं काही संपलेलं आहे. तेव्हा प्राजक्ता मात्र आता भाग्याला म्हणते की प्लीज असं बोलू नको. तिच्या तोंडाला हात लावते आणि तिच्या जवळ बसून ती सुद्धा रडत आहे आणि म्हणते की भाग्या असं बोलू नकोस, काही संपलेले नाही ग. तेव्हा आता भाग्य खूप रडत आहे. तिच्या मनातील भावना खूप दुखावलेल्या गेल्या आहेत आणि ती प्राजक्ताला म्हणते की प्राजक्ता अगं बोल ना, मी आणखीन काय बोलू शकते. आता मला हे सत्य स्वीकारावं लागेल की कौशिकला मी आवडत नाही म्हणून, आणि आणखीन जोरजोराने रडायला सुरुवात करते. आणि आता भाग्य रडतच म्हणते की हे बघ, मला तर असं वाटायचं की मी त्याला आवडते म्हणून तो सारखा सारखा आपल्याला भेटायला येतो म्हणून, आणि तो माझ्याशी सुद्धा खूप छान बोलायचा, परंतु मला हे माहिती नव्हतं की त्याला मात्र मी नाही तर तू आवडते म्हणून. मी स्वतःच्या तोंडात मारून घेते आणि म्हणते की मूर्ख आहे मी, मला कळायला हवं होतं. आणि हे बघ प्राजक्ता, जे झालेलं आहे ते स्वीकारण्यासाठी मी नक्की प्रयत्न करेल आणि हे सुद्धा मी स्वीकारेल की कौशिकला तू आवडते म्हणून. ह्या सगळं काही मी सहन करेल. आणि तेवढ्यात आता प्राजक्ता खूप रडत म्हणते की भाग्य नाही, तुझा काहीतरी गैरसमज होतो, तसं काही नाही. रडतच म्हणते की मी हे सगळं स्वीकारायला तयार आहे. आणि तेव्हा आता भाग्य शांत होते, आपल्या डोळ्यातील पाणी वगैरे पुसते आणि प्राजूला म्हणते की प्राजू, मी तुला एक प्रश्न विचारते आणि तुला त्या प्रश्नाचं उत्तर नाही आवडलं तरी सुद्धा तू त्या प्रश्नाचं उत्तर दे. आता भाग्य मात्र प्राजक्ताचा चेहरा धरते. आता दोन्ही हाताने तिला धरून तिला प्रेमाने विचारते की मला एक गोष्ट सांग की प्राजक्ता, तुला सुद्धा कौशिक आवडतो का? आता हे ऐकल्यानंतर प्राजक्ताला धक्का बसतो, कारण प्राजक्ताच्या मनात कौशिक विषयी काहीच नसते. तेव्हा आता प्राजक्ता म्हणते की नाही भाग्या, नाही, मी मनात सुद्धा असा विचार कधीच करू शकत नाही. तेव्हा आता भाग्य पुन्हा तिचे हात धरते आणि म्हणते की हे बघ प्राजू, मला थोडासा त्रास जरी झाला तरी चालेल, परंतु प्लीज खरंच जे आहे ते सांग. मी तुझ्या सुखाआड कधीच नाही येणार. नाही, मी खरंच कधीच येऊ शकत नाही तुझ्या सुखाआड, परंतु जर तुझं चांगलं होत असेल तर मात्र खरंच जे खरं आहे ते सांग. तेव्हा आता रडतच आता ही प्राजक्ता म्हणते की भाग्य तू काय बोलतेस? तर भाग्य रडतच म्हणते की प्राजू, हे बघ, आपण कधीही एकमेकींच्या सोबत खोटं कधीही बोललेलं नाही, आणि हे बघ, तुला जर आवडत असेल तर बिनधास्त सांग, माझ्या फिलिंगसाठी तू खोटं बोलू नकोस आणि प्लीज खोटं बोलू नकोस. तेव्हा आता प्राजक्ता रडतच म्हणते की नाही भाग्या, तसं काही नाही. आणि तेवढ्यात मात्र आता वैदेभाऊ आतमध्ये येतात आणि म्हणतात की मी भाग्याचं सर्व काही ऐकलेलं आहे, कारण भाग्य बरोबर बोलत आहे. आणि हे बघ प्राजू, मनामध्ये कसलीही भीती न बाळगता जे खरं खरं आहे ते सांग, तुला कौशिक आवडतो का? तेव्हा आता भाग्य रडतच मात्र प्राजक्ताला हे सुद्धा विचारते की सांग भाग्या, अगं प्राजू उत्तर दे. तेव्हा प्राजक्ता खूप रडत आहे. मामाकडे बघत आता ती नाही असं म्हणते. आणि वैद्यभाऊ आता म्हणतात की हे बघ प्राजू, तसं जर असेल तर कौशिक आणि तुझं. आणि तेवढ्यात मात्र भाग्याचा आणि प्राजक्ताचा एकमेकींच्या हातामध्ये हात असतो आणि भाग्य लगेच आता हे सर्व ऐकल्यानंतर तेथून जायला निघते, परंतु प्राजू तिचा हात धरते आणि म्हणते की भाग्याचा हात धरून ती आता तिला पुन्हा अडवते, थांबवते आणि म्हणते की मामा, हे बघ कौशिकडे त्या नजरेने तर
तर मी कधी बघितलंच नाही, पण मनामध्ये सुद्धा माझ्या कधीही तो विचार नाही आलेला. कारण आणि तेवढ्यात मात्र मामा म्हणतात की मग तू त्याचा विचार कर आता, कारण कौशिकला तू आवडते. तेव्हा हे सर्व ऐकल्यानंतर आता प्राजक्ताला धक्का बसतो. तेव्हा आता प्राजक्ता आता रडतच भाग्याकडे बघते आणि म्हणते की मामा हे बघ, ज्या कौशिकला माझ्या भाग्याचं सौंदर्य दिसलं नाही, कौशिकला माझ्या भाग्याचं प्रेम दिसलं नाही, त्याने माझ्या बहिणीला माझ्या भाग्याला दुखावलं. त्यामुळे ते कौशिकचा हा जन्म काय तर पुढचे 7 जन्म सुद्धा मी त्याचा विचार करू शकणार नाही. माझ्या बहिणीच्या सुखाची सोबती होईल, कधीच तिच्या दुःखाचं कारण होणार नाही. माझ्या बहिणीचं भाग्याचं जे काही सुख आहे तर तेच माझं सुख आहे, तिचं जे नशीब तेच माझं नशीब. जग जरी माझ्या विरोधात गेलं तरी सुद्धा मी माझ्या बहिणीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील. आणि तेव्हा दरवाजात उभी राहून मात्र शारू हे दोघींचं बोलणं ऐकत असते. मामाला मात्र आपल्या प्राजक्ताचा अभिमानच वाटतो. त्यानंतर आता बराचसा काळ होऊन जातो, पण तरी सुद्धा भाग्या रडतच असते. प्राजू तिच्या जवळ बसलेली असते आणि पुन्हा तिला म्हणते की भाग्या सॉरी. तेव्हा भाग्या रडतच म्हणते की अगं प्राजू तू कशाला सॉरी म्हणतेस, अगं बोलले नाही म्हणून तुझी काहीच चूक नाही, प्लीज तू असं मनाला वाईट वाटून घेऊ नकोस. प्राजू म्हणते की भाग्या तसं नाही, खरंच मला नाही कळाले की कौशिक त्या दृष्टीने माझ्याकडे बघतोय म्हणून, नाहीतर मी सगळी परिस्थिती बदलवण्याचा प्रयत्न केला नसता का गं. त्यानंतर इकडे वैद्यभाऊ मात्र आपल्या रूममध्ये येतात. तर आता ही शारू वैद्यभावांना म्हणते की तिच्या पाठीशी नाही तर तिच्या वाईटावर उठलेली आहे तुमच्या बहिणीची लेक ती प्राजू, आणि अजून किती दिवस मात्र माझ्या भाग्याच्या ताटातील तिला ओरडून घेताना पाहणार आहेत. आणि तेवढ्यात वैद्यभाऊ म्हणतात की शारू अगं तू हे सर्व काय बोलतेस. आता ही शारू म्हणते की आतापर्यंत मी काही बोलले नाही, पण आता यापुढे मात्र मी बोलणार. वैद्यभाऊ म्हणतात की अगं प्राजू आपल्या मुलीसारखीच आहे. तेव्हा मात्र आता ही शारू रागाने उठून उभी राहते आणि म्हणते की आता या क्षणापासून मला फक्त 2च मुलं आहेत, कौस्तुभ आणि भाग्या, ही 2च माझी मुलं आहेत. तेव्हा आता वैद्यभाऊंना मात्र शारूचं हे बोलणं ऐकून वाईट वाटतं. ते शारूकडे पाहत असतात. त्यानंतर इकडे भाग्या प्राजक्ताला म्हणत असते की हे पक परिस्थितीमुळे मात्र आता म्हणजे वेळ बदलता येते, परिस्थिती बदलता येते, पण मन नसतं बदलता येत, मन कधीही बदलता येत नाही. कौशिकच्या मनामध्ये कायम तूच होती आणि आहेस आणि सगळं काही माझाच दोष आहे. तेव्हा रडतच प्राजू म्हणते की भाग्या प्लीज तू स्वतःला दोष देऊ नकोस. तर भाग्या म्हणते की नाही प्राजू, सगळं काही दोष माझाच आहे. भाग्या परत म्हणते की मला कळलंच नाही की खरंच कौशिकला माझ्यात नाही तर तुझ्यात इंटरेस्ट होता. प्राजक्ता तिला समजवण्याचा प्रयत्न करत आहे की भाग्या हे बघ, खरंच माझ्या मनामध्ये तसं काहीच नाही. कौशिकच्या मनातील आपल्याला माहिती असतं तर मी मात्र खरंच परिस्थिती बदलली असती. आणि भाग्या आता समजून घेते. भाग्या म्हणते की अगं हे बघ, तू सुंदर आहेस, त्यातमध्ये तुझा काय दोष आहे बरं. तेव्हा आता शारू इकडे बाबांना म्हणत असते की हे बघा, तुमची बहीण आणि तिचा नवरा गेल्यानंतर 5 वर्षाची प्राजक्ता तुम्ही माझ्या पदरात आणून टाकली होती. आणि तेव्हा आता तुम्ही काय म्हटला होता की कौस्तुभ आणि भाग्या यांच्यासारखीच मात्र आता ही आपली 3री मुलगी आहे. आणि तेव्हा मी काहीच बोलले नाही, निदान मात्र तुमचा शब्द मी राखला आणि आजपर्यंत तिचा माझ्या मुलाप्रमाणे मी सांभाळ केला. परंतु आज तिने काय केलंस, निदान तिने माझ्या मुलीच्या सुखातील अख्खाचा घास घ्यायला नको होता, तिने हो असं करायला नको होतं. तेव्हा वैद्यभाऊ शारूला समजवण्याचा प्रयत्न करतात की हे पण असं काही नाही. तेव्हा आता लगेच शारू म्हणते की इतकं सोपं असतं का, दुसऱ्याच्या मुलाला आपलं म्हणणं, दुसऱ्याचं हे दुसऱ्याचंच असतं, म्हणजे परक्याचं हे परक्याचंच असतं आणि आपलं ते आपलं असतं. तरी सुद्धा मी तिला आपलं मानलं, तिला प्रेम दिले आणि या बदल्यात मात्र तिने ही अशी परतफेड केली. तेव्हा आता वैद्यभाऊ म्हणतात की हे पग शारू, प्राजूच्या बाबतीत तू काहीतरी गैरसमज करून घेतेस आणि हे पग तुझा त्राग होतो हे मला कळते. त्यावरती मात्र शारू म्हणते की हे पगा, तुम्हाला जर कळलं असतं तर आज ही वेळ आली नसती. माझ्याच घरात माझ्याच मुलाचा हक्क असून त्या मुलीला मात्र मी आपल्या घरामध्ये हक्काची जागा दिली, तिच्यावर प्रेम करण्याची तुम्ही मला हुकूम काढला, जबरदस्ती केली आणि शेवटी मी ऐकलं सगळं काही. आता तुमच्या मनाचा मान राखून मी शेवटी सगळं कर्तव्य पार पाडलं, पण तिने आज काय केलंस. तेव्हा वैद्यभाऊ म्हणतात की हे बघ, आता ही परिस्थिती ते बोलण्याची नाही, तू आता हे सर्व कशाला बोलते. तेव्हा आता ही शारू खूपच ओरडते, मग कधी मी हे सर्व बोलायचं. वेळ निघून गेल्यानंतर प्रत्येक वेळेस मात्र भाग्य आणि प्राजक्ता हे दोघी तुलना होणार होती हे मला माहिती होतं, आणि तुम्हाला मला माहिती नव्हतं असं वाटतं का. तुलना ही होणारच होती, कारण प्राजक्ता ही भाग्यापेक्षा रंगाने आणि रूपाने अनेक गोष्टींनी मात्र ती उजवी आहे. देवाने माझ्या लेकीला रंग आणि रूप नाही दिलं म्हणजे प्रत्येक वेळेस तिला डावललं जाणार हे आपण चालून घेणार आहोत का. परक्या मुलीचं भलं करताना मात्र आपण आपल्या मुलीवर अन्याय करतोय असं तुम्हाला वाटत नाही का. तेव्हा वैद्यभावांना काय बोलावं तेच काही कळत नसतं. प्राजक्ता साधी हसली तरी
कोणी सुद्धा तिच्या प्रेमात पडावं असं तिचं रूप आहे आणि कौशिकचं सुद्धा हे असंच झालेलं असणार आहे आणि कौशिकला मात्र तिने असंच आपल्या जाळ्यामध्ये गुंडाळलं असणार आहे आणि प्राजक्ताला माहिती नसेल का की तिला म्हणजे त्याला कौशिकला मात्र प्राजक्ता आवडते म्हणून प्रत्येक मुलीच्या नजरेला कळतं की समोरच्याच्या मनात नक्की काय आहे ते. परंतु ह्या सगळ्यामध्ये मात्र माझ्या लेकीचं वाटोळं झालेलं आहे आणि कोण करेल माझ्या मुलीवर प्रेम आणि तिच्याबरोबर लग्न. तेव्हा आता वैद्यभुवांना सुद्धा टेन्शन येते आणि त्यात म्हणजे शाहरूचं हे बोलणं त्यांना वाईट वाटतं. त्यांना प्राजक्ताची सुद्धा काळजी लागते. त्यानंतर आता इकडे भाग्या अजूनपर्यंत रडतच आहे. प्राजू तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करत आहे पण तरी सुद्धा स्वतःला मात्र ती ह्या दुःखातून बाहेर काढायला तयारच नसते. ती शांत डोकं टेकून आता डोळे बंद करून पडलेली आहे. तेव्हा प्राजू तिच्याकडे पाहते. तेव्हा आता प्राजक्ता आपल्या मनात म्हणते की मला मामासोबत बोलायला हवं आहे आणि भाग्या बघ ना ग तू स्वतःची काय अवस्था करून घेतलेली आहे. मी तुझी पाठ राखीन आहे आणि मी जर तुला यातून बाहेर काढू शकले नाही तर तो सगळा काही माझा दोष असेल. तेवढ्यात मात्र आता ती आपल्या डोळ्यातील पाणी वगैरे पुसते आणि मामाशी तिला बोलायचं आहे म्हणून बाहेर येते. त्यानंतर आता इकडे मामा हे मामीला म्हणत असतात म्हणजे शाहरूला प्राजू सुंदर आहे यात तिचा काय दोष आहे बरं. तेव्हा आता शाहरू म्हणते की हो तिचा काही दोष नाही, दोष आहे तर तो माझा आहे. इतके वर्ष मला हे सर्व काही चित्र दिसत होतं पण ते सर्व मी मुकाट्याने सहन केलं. तेव्हा आता वैद्यभाऊ आता शाहरूला समजवण्याचा प्रयत्न करतात की अगं तू असा विचार करू नकोस. आता ही शाहरू काही ऐकायला तयारच नसते. ती वैद्यभाऊंना उत्तर देते की माझा पूर्ण विचार करून झालेला आहे त्यामुळे तुम्ही आता यापुढे माझा जो काही निर्णय असेल तर तो ऐका. माझ्या लेकीच्या नशिबातील जे सगळं आहे तर ते असं प्राजक्ताकडे नाही जाणार आणि ते मात्र मी बघू शकत नाही. तेव्हा आता वैद्यभाऊ म्हणतात की तुला नक्की काय म्हणायचं आहे. तेव्हा आता लगेच शाहरू रागाने म्हणते की त्या परक्या मुलीला आपण आतापर्यंत खूप सांभाळलं, तिला प्रेम दिलं, परंतु आता मात्र जे काही पुण्य आपल्या पदरात पडलं ते बास झालं आता इथं आतापर्यंत आणि यापुढे मात्र आता मला फक्त आणि फक्त भाग्याच्याच भल्याचा विचार करायचा आहे, त्या मुलीचा नाही. तेव्हा आता वैद्यभाऊ म्हणतात की शाहरू तू काय बोलतेस, तुला बोलायला हे सर्व पटतंस का. तेव्हा शाहरू म्हणते की तिचा काका जिवंत आहे आणि तिच्या काकाला सांगायचं आत्ताच्या आता प्राजक्ताला घेऊन जा म्हणून. वैद्यभाऊंना फारच राग येतो. वैद्यभाऊ म्हणतात की शाहरू तू काय बोलतेस, तुला कळतं का तू काय बोलतेस. तेव्हा शाहरू म्हणते की हो मला चांगलंच कळतं की मी काय बोलते, माझं डोकं ठिकाणावर आहे. तेव्हा आता लगेच प्राजक्ता मात्र ह्या दोघांचं बोलणं दरवाजात उभी राहून ऐकत असते कारण तिला मामाशी बोलायला ती आलेली असते आणि आता ही शाहरू म्हणते जोपर्यंत मात्र आता माझ्या भाग्याचं लग्न होत नाही तोपर्यंत मात्र ही प्राजक्ता भाग्याच्याच काय या घरावर तिची सावली सुद्धा मी पडून देणार नाही, म्हणजे तिला या घराच्या सावलीत राहता येणार नाही. आणि तेवढ्यात मात्र आता प्राजक्ता हे सर्व काही बोलणं ऐकते. तिला धक्काच बसतो. परंतु मामा आता शाहरूला म्हणतात की शाहरू अगं तुझा हा कोणता हट्ट आहे, तू का असा हट्ट करते. तेव्हा लगेच शाहरू रागाने म्हणते की हट्ट नाही तर हा माझा हक्क आहे मुलीचा. आतापर्यंत मात्र आपण आपल्या ताटातलं तिला देत आलो पण आता नाही, आता बास झालं. प्राजक्ताचा मात्र आता या घराशी असणारा संबंध सुटलेला आहे आणि जोपर्यंत ती आपल्या घरात राहणार आहे तोपर्यंत मात्र मी एकही अन्नाचं कण घेणार नाही. तेव्हा आता शाहरूचा हा निर्णय ऐकून मामाला तर खूप मोठा धक्का तर बसतो आणि राग सुद्धा येतोय. परंतु प्राजक्ताने हे सर्व काही बोलणं ऐकलेलं असतं आणि हा माझा निर्णय आहे त्यामुळे लवकरात लवकर मात्र ही प्राजक्ता मला माझ्या घराच्या बाहेर हवी आहे. या घराचे दरवाजे आता तिच्यासाठी कायमचे बंद असतील. तेव्हा आता प्राजू जेव्हा हे सर्व काही ऐकते तर तिच्या मनाला खूप मोठी असे ठेच पोहोचलेली असते. तिला वाईट वाटतं आणि वैद्यभाऊ मात्र रागाने शाहरूकडे पाहत असतात कारण त्यांना हा निर्णय मान्यच नसतो. तेव्हा आता प्राजक्ता हे सर्व काही ऐकते आणि तिला आता काय करावं तेच काही कळत नसतं. परंतु भाग्याच्या सुखाआड जर ती येत असेल तर तिलाही घर सोडायला म्हणजे ती तयार असते. भाग्याच्या सुखाआड तिला यायचं नाही कारण भाग्याला जे सुख आहे ते मिळून द्यायचं आहे आणि कायम तिची पाठ राखीन म्हणून तिच्या सोबत राहायचं आहे असा हा तिचा निर्णय असतो. त्यानंतर मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता ह्या सूर्यवंशीच्या घरामध्ये मात्र समेरा आणि समीरा या दोघांनी मात्र भांडी आता जोरजोराने वाजून अगदी हल्लाखोर माजून ठेवलेला असतो. आलोक त्यांच्या शेजारीच बसलेला असतो दुसऱ्या टेबलवर आणि अंबिका त्याला जेवायला वगैरे देत असते. परंतु आता ही जी मुलं आहे तर ती मात्र जोरजोराने भांडी वाजवत असतात आणि तेव्हा आता प्रीती त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत आहे. सुलक्षणा सुद्धा तेथेच आहे आणि मुलांच्या चाललेले आता ह्या मोठ्या आवाजाने आलोक उठतो. त्याला खूप राग येतो आणि रागाने मात्र त्या मुलांकडे तो धावत येत असतो आणि आता मात्र सुलक्षणा प्रीती हे सगळेजण आलोकडे पाहत असतात. त्यानंतर मात्र इकडे प्राजक्ताने आता खरंच घर सोडलेलं असतं
कारण तिला आजी म्हणलेली असते की जोपर्यंत मात्र ह्या प्राजक्ताने आणि जोपर्यंत मात्र या घरातून प्राजक्ताची सावली निघून जात नाही तोपर्यंत मात्र या घरात काही चांगलं घडणारच नाही. हे सगळं काही आठवत मात्र आता प्राजक्ता रडतच रोडने जात असते. तेवढ्यात मात्र एक गाडी समोरून येते. प्राजक्ताचं लक्ष नसतं. प्राजक्ता रडत असते आणि ती गाडी मात्र जोरात आता ही प्राजक्ताच्या अंगावर येणार. तोच प्राजक्ता मात्र समोर पाहते तर तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. ती खूप घाबरते आणि जोरात मात्र आता ती आपले कान दाबते, कारण आता प्राजक्ताचा खूप मोठा अपघात होणार असतो आणि तो अपघात मात्र आता टळलेला असतो, कारण गाडीला ब्रेक दाबलेला असतं. तर मित्रांनो, आता पुढे नक्की काय होईल? प्राजक्ताने तर घर सोडलेलं आहे. नक्की आता तिला काय असं ती सूर्यवंशीच्या घरामध्ये आल्यानंतर नवीन तिच्या जीवनामध्ये काय असं आयुष्य तिचं होईल हे पाहायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.